तर बघा दारात मस्त अशी रांगोळी छानपैकी काढलेली आहे। रंग तर प्रत्येक रंग असा यामध्ये भरला आहे आणि अशी दारातली लाल फुलं पण तोडून घेतलेले आहेत आणि असे देवापुढे पण मस्त अशी रांगोळी काढलेली आहे। देवपूजा पण पूर्ण केलेली आहे आता। आणि घाटामध्ये ते धान्य जे पेरलेलं आहे ते थोडं थोडं असं दिसायला लागलं आहे मस्तपैकी पूर्ण उगवलेलं आहे। म्हणतात तर आपलं चांगलं होणार असलं तर घाटाभोवती धान्य जे असतं ना ते उगवतं पूर्ण, तसं आमचं घाटाभोवती धान्य पूर्ण उगवलेलं आहे। आणि दारात पण आज भरपूर अशी फुलं गावलेले आहेत। रोज सापडत नाहीत, कोणतर तोडून नेतात, पण आज सापडलेत म्हणून मी आज लवकर उठून तोडून ठेवलेत। तर आता आपणाला याची माळ पण करून घालायची आहे देवाला, कारण 9 दिवस आपणाला रोज एक पहिल्या दिवशी पानाची माळ असते, नंतर 8 दिवस आपणाला फुलांची माळ घालावी लागते। त्यामुळे दारात आमच्या रोज फुलं घावतातच माळ बनवायला। आणि मी अशी बसले माळ बनवण्यासाठी, तर माळ बनवून घ्यायला लागले मी। तर काय होते, जरा चष्मा घातल्याशिवाय मला दोरा बनवायला दिसत नाही, त्यामुळे दोरा ओवण्यात मला भरपूर वेळ गेला। आणि आता पटकन मी अशी माळ ओवून घेणार आहे, नंतर मला उपवासाचं काहीतरी बनवायचं आहे। आता उपवासाला तर ते वासानंच काय खायची इच्छा होत नाही, पण आपण काय नवीन पद्धतीने नवीन काहीतरी बनवून खायचं। तर अशा प्रकारे माळ घातलेली आहे मी देवाला बनवून। आणि आपल्याकडे लाल फुलं असली की कसं छान वाटतं मंदिराला लाल फुलं घालायला माळ करून। आणि आज कलर आहे नारंगी, त्यामुळे अशी साडी मी नेसलेली आहे। तर हळदी कुंकू पण लावून घेते आता। नवरात्र असलं की छान वाटतंय बायकांना, म्हणजे हळदी कुंकवाचं हे असतंय, मान असतोय। काय कायच्यातनी हळदी पण येतं, बायका हळदी कुंकाला बोलवतात, बरं वाटतंय असं एकमेकाच्यात जायला हळदी कुंकाला। आणि नवरत्नामध्ये चहा पिऊन पिऊनच तोंड आंबट होऊन जातं, त्यामुळे मी चहा तर प्यायचं बंदच केला पूर्ण। तर बघा अशा प्रकारे बाजारातून असे आणले मी, रताळा वगैरे आणले, कांदे, टमाटर आणि एकदम फ्रेश वांगी आणलेले। मला मिरची जास्त लागते त्यामुळे मिरची जास्त आणलेली, आणि बाकी फळं वगैरे आणले। त्याला आता आपल्याला वरी बनवून घ्यायचे, त्यासाठी एवढ्या मिरच्या घेतल्या, वरी घेतले, शेंगदाणे कूट घेतले, वरी आपण भाजून घ्यायचे आता छानपैकी, कशात पण असं भाजून घेऊ। मिरची बारीक चिरून पण घ्यायची आपल्याला। तर मी अशी वरी भाजून घेतली छानपैकी, आणि खरं म्हणजे उपवासाचं काय खायलाच नको वाटते, पण थोडं खाल्लं म्हणजे जरा बरं वाटते, नाही नंतर अशक्तपणा आल्यासारखं वाटत जातं। तर मिरची अशी छानपैकी भाजून घ्यायची आपल्याला। आणि टाकून जास्त घ्यायचे, वरी खरं म्हणजे पातळच बनवायची, अशी घट्ट बनवली ना ती खायला छान लागत नाही, त्यामुळं हे कूट पण यात टाकायचं असं, आणि पूर्ण हलवून घ्यायचं छानपैकी।
बटाटा असला तर बटाटा पण तुम्ही टाकू शकताय, कारण बटाट्याला पण छान बनते असते. बटाटा पण असा एकदम बारीक चिरायचा आणि मिरचीमध्ये टाकायचा आणि चांगला तळून द्यायचा आणि पाणी वतायचं. शिजून द्यायचं छान ते. नंतर शिजल्यावर दाखवायचं. तर आता याला चांगला शिजून द्यायचा आहे बरं का. नमक वगैरे मी टाकलं याच्यामध्ये. तर आपण आता झाकून घेऊ. तर आता आपली वरी शिजलेली आहे छानपैकी आणि मी आता खायला पण लागले, म्हटलं आता खाऊ आता आणि नंतर दुसरं आपलं काम बघत बसायचं. तर या सगळ्यांनी उपवासाची खिचडी खायला. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.